हाय मैत्रिणी, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळी केस वगैरे आवरून घेतली आणि माहेरची सकाळ म्हणलं की काय वेगळीच असते आणि खूप मजा येते बघा. आवरून घेतली आणि बाहेर आली म्हणलं की गावाकडे म्हणलं की सगळे बायका बोलतात. आणि हे असं कधी बघितलं का तुम्ही? गावाकडे चिमण्यासाठी बघा कणस ठेवतात, म्हणजे ज्वारीचं कणीस आहे असं गावाकडे चिमण्यांसाठी ठेवतात. इकडे बघा माझ्या आईचं चाललंय जेवण करायचं, भरल्या वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी मस्त. दिदीची कारण 12वी चालू असल्यामुळे तिची थोडं थोडं अभ्यास करायचं पण चालू आहे. आणि आमच्या दादाचं मात्र फुल एन्जॉय चालू आहे, कारण त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर लागल्यात, पण त्यानं दगडं येचणं, दगडं गोळा करणं, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या कलरचे, हे असे दोघं पण, वैदई पण आणि चिकू पण दगडं गोळा करतायत आणि मस्त एन्जॉय करतायत. काय खेळायचं वेळायचं असं नाही का. गावाकडची मामाच्या घरची सकाळ काय वेगळीच असते, खूप मजा येते. आणि इकडे बघा वहिनी माझी भाऊजाई रांगोळी टाकली होती मस्त रोडला. आणि हे पोरांचं बघा दगडं गोळा केल्यात, तर म्हणलं चला आज म्हणलं भाकरी खाऊन घेते, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. भरल्या वांग्याची भाजी आणि भरल्या वांग्याची भाजी आणि भाकरी केली होती आई. तर म्हणलं आई संग जेवून घेते, कारण वैदेही बसली बघा जेवायला माझ्यासोबतच. आम्ही दोघी जेवायला बसलो, आई बसली म्हणून आम्ही दोघी पण बसलोय जेवायला. या तुम्ही पण जेवण करायला, मस्त जेवण करतोय आम्ही पण. गावाकडे बाहेर खाल्लं काय खाल्लं का, म्हणजे चुलीवरचं खाल्लं का खूप भारी लागतं बरं का. गावाकडे आपण बऱ्याच मसाले बिसाले टाकून पुण्यामध्ये बरंच स्वयंपाक करते, पण मला काय चव लागणार. पण गावाकडची चवच काय वेगळी असते. दादा जर आमच्या फुल एन्जॉय चालू आहे गावाकडे आल्यापासून. इकडं खेळ तिकडं खेळ, तिकडून इकडं खेळ बघा. हे असं काहीतरी घर केल्यात आणि त्या घराला असं नाव पण दिले बघा त्यांनी पोरांनी. पाण्यात खेळायचं, बाजा घालून खेळायचं मस्त. मामाच्या घरची सकाळ खूप छान सुंदर होते आणि अशी पोरी खेळतात बघा. चिकू पण खेळतोय आणि बारकी भाऊजय बघा माझी आज पुरणपोळीचा बेत करते. मस्त पुरणपोळ्या पण केली तिनं. आणि सगळं चुलीवरी करतात, सगळं म्हणजे नॅचरल नाही का, गॅसवरचं काहीच नाही आहे. पुरणाचं पण इकडे एकीकडे शिजवायचं चालू आहे, एकीकडे आमटी करायची चालू आहे. हे बघा इकडं आमटी चालू आहे आणि तिकडं पुरणाचं चालू आहे. आणि शेवटी आमटी, मस्त आमटी केली भाऊजाई माझी. आणि पुरणपोळ्या पण बघा, गरम गरम पुरणपोळ्या पण तयार आहेत चुलीवरच्याच. सगळं चुलीवरचं जेवण बनवलं आहे आणि खूप छान जेवण झालं होतं, खूप छान मस्त. म्हणजे एन्जॉय केलो आम्ही सगळेजण, जेवण केलो, आमरस पोळी. कारण आता 2 महिना लागल्यामुळं आता सगळ्यांच्या घरी गोडच असते. लग्न तर आम्ही भरपूर केलो गावाला आल्यापासून. तर बघा संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मस्त आम्ही अंगणात असं बसून जेवण केलं आहे बघा, पुरणपोळ्या. आणि ही माझ्या भावाची